नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. सलग सुट्ट्यांमुळे श्रींच्या दर्शनासाठी उसळला जनसागर. शेगावला आले यात्रेचे स्वरूप, दर्शनासाठी रांगा. आधुनिक काळात दंडार नृत्याची जोपासना, आदिवासी बांधवांनी जपली परंपरा. शेवटी अक्षय नागलकर गेला कुठे? अक्षयच्या गायब होण्यामागे रहस्य कधी उलगडेल? दर्यापूर रस्त्यावर भीषण अपघात, 1 ठार, 10 जण गंभीर जखमी. जिल्हा पणन कार्यालयात शेतकरी आंदोलन, झोपा काढा आंदोलनाद्वारे व्यक्त केला निषेध. आता सविस्तर बातम्या. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शेगावात भक्ताची प्रचंड गर्दी उसळत आहे. भाऊबीज संपल्यानंतर शुक्रवारी सुट्टी घेऊन शनिवार आणि रविवार अशा सलग 3 दिवसांसाठी हजारो भक्तांनी शेगावमध्ये मुक्काम करणे पसंत केले. भक्तांच्या गर्दीमुळे शेगाव नगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दिवाळी आणि नंतर भाऊबीज हा सण साजरा केल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत. परंतु अजूनही शाळांना सुट्ट्या असल्यामुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारची सुट्टी घेऊन कुटुंबासोबत सलग 3 सुट्ट्यांमध्ये श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव गाठले. तसेच भाऊबीजेमुळे गुरुवारी शेगावला दर्शनासाठी जाऊ न शकलेल्या अनेक भक्तांनीही आज शेगावला जाणे पसंत केले. याशिवाय भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या विवाहित महिला देखील आपल्या मुलांसोबत शेगावमध्ये दर्शनासाठी पोहोचल्या, ज्यामुळे शेगावमध्ये भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. रेल्वे स्थानक आणि शेगावच्या बसस्थानकावर दिवसभर मोठ्या संख्येने भाविक मंदिराकडे जाताना दिसले. भक्तांना दर्शनासाठी दर्शन बारीमध्ये 1.5 ते 2 तास प्रतीक्षा करावी लागली. दिवाळी निमित्त संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शेगाव मंदिर व्यवस्थापनाने व्यापक व्यवस्था केली होती. संपूर्ण शेगाव शहर गणगण गणात बोतेच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. दिवाळीच्या सुट्टीत भक्तांच्या गर्दीचा सर्वाधिक फायदा शेगावच्या व्यापाऱ्यांना झाला. शहरात वाढलेल्या गर्दीमुळे फुले, हार, प्रसाद, मिठाई आणि खेळण्यांची जोरदार विक्री झाली. गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या विविध भागातून भाविक संत नगरीत पोहोचले आहेत, ज्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिराची पार्किंग हाऊसफुल झाली आहे. मंदिर परिसरात श्री समाधी, श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद आणि पारायणाची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी श्रींचे सेवाधारी आपली सेवा देत आहेत. श्रींच्या भक्तांसाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या युगात मोबाईल आणि इंटरनेटने प्रत्येक घरात पाय रोवले आहेत. मनोरंजनाची साधने घराघरात पोचली असली तरी आदिवासी संस्कृतीचा अभिमान असलेले आणि समाज जोडणीचे प्रतीक ठरलेले दंडार लोकनृत्य आजही आपल्या तेजाने झळकत आहेत. विजयादशमीला समाज प्रमुख म्हणजेच महाजनांच्या घरी बैठक घेऊन दंडार बसवण्याचा निर्णय घेतला जातो. दसरा ते दिवाळी या काळात दररोज सायंकाळी महाजनाच्या दरबारी या लोकनृत्याची तालीम घेतली जाते. या तालीममध्ये ढोल, ढोलक, तुडमुडी, पेपरी, सैनी, बासरी, मृदंग, डफ, घुंगरू, टाळ यासारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात कलाकार रंगतात. 20-25 कलाकार नृत्यात भाग घेतात. या सरावाच्या माध्यमातून समाजातील किरकोळ वाद मिटवले जातात. कलाकार मंडळी आपल्या कलागुणांची देवाणघेवाण करत आजूबाजूच्या गावांमध्ये पाहुणे म्हणून कार्यक्रम सादर करतात. समाज जोडणी, मनोरंजन आणि प्रबोधनाचा संगम या दंडारमधून साधला जातो. दिवाळीनंतर जमा झालेल्या मिळकतीतून गावात स्नेहभोजन घेऊन या उपक्रमाचा समारोप केला जातो. शहरांमध्ये नोकरी, व्यवसाय वा शिक्षणासाठी गेलेले आदिवासी बांधव दिवाळीनिमित्त गावात परतल्यानंतर दंडारच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घेतात. त्यांच्या पुढच्या पिढीलाही परंपरेची गोड झलक मिळते. म्हणूनच या लोकनृत्याची लोकप्रियता आजही तशीच जोमदार टिकून आहे.
दंडार हे केवळ एक लोकनृत्य नाही, तर आदिवासी समाजाच्या एकतेचे, संस्कृतीचे आणि आत्मीयतेचे सशक्त प्रतीक आहे, असे मत मार्थुजून येथील संतोष तुमराम, मनोहर मेश्राम, अरविंद नेतान, धर्मा गेडाम, योगेश मडावी, बाबूलाल किनाके, राजू गेडाम आणि संजन कोडापे यांनी व्यक्त केले. अकोला शहरातील बाळापूर रोड परिसरात राहणारा 26 वर्षीय अक्षय विनायक नागलकर हा युवक दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून बेपत्ता झाला आहे. त्याची अद्यापही खबरबात लागत नसल्याने परिवार चिंताग्रस्त झाला आहे. त्याचे काही बरे वाईट झाले तर नाही ना, अशी चिंता त्यांना सतावत आहे. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत आली असून अक्षयचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 2 पथके तैनात केली आहेत. शुक्रवारी सकाळी व्याडा परिसरात एक प्रेत सापडल्याची अफवा पसरल्याने परिसरात अनेक तर्कवितर्कांना पेव फुटले आहेत. अक्षय नागलकर 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता घरातून बाहेर पडला. जाताना त्याने आपल्या आईला सांगितले की मला भूक लागली असून तू जेवण लवकर बनव, मी 15 मिनिटात जाऊन येतो. आईने अक्षयसाठी जेवण बनवले, परंतु अद्यापही अक्षय परतलाच नाही. 3 दिवसानंतरही त्याचा शोध लागत नसल्याने त्याचा परिवार तसेच मित्रगण डाबकी रोड पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत. अशातच आज शुक्रवारी व्याळा परिसरात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची अफवा जुनी शहरात पसरली होती. त्याची अद्यापही पुष्टी झाली नसून पोलिसांनी सुद्धा माहिती देण्यास नकार दिला. कुटुंबियांनी गुरुवारी डाबकी रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या तक्रारीची तातडीने दखल घेतली. अक्षय नागलकर गायब झाल्यापासून परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. या प्रकरणात घातपाताची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणूनच शोध कार्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि डाबकी रोड पोलीस ठाणे अशा 2 स्वतंत्र टीम तपासणीसाठी तयार करण्यात आल्या आहेत. या पथकांनी अकोल्यासह शेजारच्या अमरावती व इतर संभाव्य ठिकाणी शोध कार्य सुरू केले आहेत. अक्षयच्या मोबाईल फोनचे लोकेशन सुद्धा घेण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अक्षय नागलकरचा शेवटचा मोबाईल फोन बाळापूर रोड रेल्वे गेट आणि राजपूतपुरा खोलेश्वर रोड परिसरात सक्रिय आढळला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी आणि मित्रांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही स्थानिक नागरिकांनी अक्षय नागलकर एका दुचाकीवरून जाताना पाहिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी त्या दुचाकीवरील व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली. डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय विनायक नागलकर या मुलाची मिसिंग दाखल आहे, जी दिनांक 23 तारखेला संध्याकाळी 6 वाजता दाखल करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये थोडक्यात हकीकत अशी की यातील जो अक्षय आहे तो संध्याकाळी 5 वाजता साधारण आईला सांगून गेला की 15 ते 20 मिनिटात तो जाऊन येतो. परंतु त्यानंतर तो एका कार्यक्रमाला गेला आणि तिथून तो एका मित्रासोबत परत बाहेर गेला. तर ज्या मित्रासोबत तो बाहेर गेला त्यांनी त्याला शेवटचं बघितलेलं आहे आणि त्या मित्राकडे आमची चौकशी चालू आहे. बाकी त्याच्या मिसिंग बाबत आमच्या 2 ते 3 टीम वर्कआउट करत आहेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह माहिती भविष्यामध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे. मोबाईल लोकेशन आणि इतर टेक्निकल तपास आमचा सुरू आहे. त्याच्यामध्ये बाकी जास्त त्याच्यामध्ये आता अद्याप सांगता येणार नाही, परंतु जसं जसं तपास पुढे जाईल तर आपल्याला त्याबाबत अवगत करणे. 22 तारखेपासून बेपत्ता झालेल्या अक्षय नागलकरचा शोध लागावा यासाठी नागलकर कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे वेगवान हालचाल करण्याची मागणी केली आहे. तसेच जर हा घातपात असेल तर आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा व्हावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणीही त्यांची आहे. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नसल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांनी केला. तो कमशुद्ध झालेला आहे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी. मग आम्ही फोन लावून राहिलो, त्याचा फोन लागून नाही राहिला. मग आम्ही चिंतेत पडलो. इथं रिपोर्ट द्यायला आलो. यांना रिपोर्ट घेतला. गुंडाचा नाही आम्ही वडील आहे तुम्ही? वडील. आणखीन एवढीच इच्छा आहे की यांना माझ्या तात्काळ
आता तिसरा चौथा दिवस निघाला. मला तात्काळ माहिती द्यावे. माझ्या पोरगा मृत्यू घोषित असो किंवा जिंदा असो, यांना कशाही या परिस्थितीत मला यांना हार्दिक शुभेच्छा यांना दिवाळीच्या यांना मला आणून द्यावं. बस बाकी विनंती करला. अकोला शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अफवा पसरू नये आणि कुणाकडे काही घटनेविषयी माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील पायटांगी ते लाखपुरी दरम्यान रात्री 7:30 ते 8च्या दरम्यान भयंकर अपघात घडला. मागून येणाऱ्या कारने ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर ट्रॅक्टर समोरून येणाऱ्या प्रवासी ऑटोला धडकला आणि रस्त्याच्या खाली खड्ड्यात पलटी झाला. मूर्तिजापूर तालुक्यातील पायटांगी ते लाखपुरी दरम्यान रात्री 7:30 ते 8च्या दरम्यान भयंकर अपघात घडला. मागून येणाऱ्या कारने ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर ट्रॅक्टर समोरून येणाऱ्या प्रवासी ऑटोला धडकला आणि रस्त्याच्या खाली खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर 10 गंभीररित्या जखमी झाले. या तिन्ही वाहनांची धडक एवढी जबरदस्त होती की ऑटो व कारचा अगदी चुराडा झाला, तर ट्रॅक्टरचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रॅक्टर चालक आणि कारमधील लहान मुले, महिला व पुरुष यांच्यासह एकूण 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सांची संदीप जळमकर, प्राची मेहरे, राहुल मोहन वानखडे, शिवम नानाभाऊ मेहरे, वैभवी विपुल मेहरे, महेश मुगल, निर्मला गायकवाड तसेच 4 अनोळखी जखमींचा समावेश आहे. अनोळखीपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे घटनास्थळी दाखल झाले होते. सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. त्यानंतर गंभीर जखमींना अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा आक्रोश काही केल्या थांबत नव्हता. हे दृश्य पाहून तेथे उपस्थित सर्वांचे मन हेलावून गेले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा पणन अधिकारी यांच्या कार्यालयात झोपा काढा हे अनोखं आंदोलन करण्यात आले. अकोल्यातील शेतकऱ्यांनी पणन अधिकाऱ्यांच्या खुर्चीसमोरच झोपा काढून निषेध नोंदवला. हमीभावाने सोयाबीनची खरेदी करण्यासाठी सर्व खरेदी केंद्रे चालू करण्यात यावे ही मागणी केली आहे. अतिवृष्टी पिकांवर बुरशीसारख्या संकटामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन डागी झाली आहे. त्याची सुद्धा हमीभावाने खरेदी करण्यात यावी. कर्जबाजारीपणा, रब्बी हंगामाची तयारी, त्या तत्सम कारणांमुळे खुल्या बाजारात सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना क्विंटल मागे 2000 रुपये अनुदान देण्यात यावे. भावांतर योजना लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी कार्यालयातच चटई टाकून झोपा काढो हे प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. आज अकोला जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण राज्यात शेतकरी किती जिद्दीनं मेहनत करते, काबाड कष्ट करते, शेतात घाम गाळते आणि त्या शेतकऱ्याचा जर मालाला भाव बी भेटत नसेल तर यापेक्षा दुर्दैव काय. आज ज्यावेळी साहेब आमचे मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेस मोर्चा काढायचा की 6000 रुपये भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याच्या सोयाबीनले, आणि आज 5328 रुपये भाव शेतकऱ्याच्या मालाला भेटून नाही राहिला. हे सहकार आणि पणन विभाग जो आहे, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, हे आता वेळेवर 15 ऑक्टोबरला येणं पत्र काढून सारे सेंटर बंद पाडले. अरे असं कसं काय. आमच्या शेतकऱ्याच्या बोकांडी तुमचा अभ्यास कोण बसवता. तिकडे दुसऱ्या इकडे अभ्यास करा, तिकडे आरोग्य विभागात अभ्यास करा, तिकडे पेशंटचे हाल मावून नाही राहिले. इकडे आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत भेटलीच पाहिजे, ते आम्ही घेणार. आपण कितीही मोठे झालो तरी शाळेच्या आठवणी आपल्या स्मृतीत कायम राहतात. या सर्व आठवणी आपल्या सर्वात जवळच्या असतात. शाळेच्या वयातील मैत्रीही खूप घट्ट असते आणि ती अनेकदा आयुष्यभर टिकते. ही मैत्री सर्वांसाठी आत्मीयतेचे प्रतीक असते. बिकमचंद खंडेलवाल विद्यालय शालेय शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी झालेले सर्व विद्यार्थी 30 वर्षांनंतर एकमेकांना भेटले. हा अनुभव सर्वांसाठी खूप सुखद होता. जी गोष्ट शाळकरी दोस्तांची तीच शाळेची आणि शाळेतल्या शिक्षकांचीही. या काळात घडलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यावर परिणाम करणारी असते.
शाळेने, शाळेतल्या शिक्षकांनी जे संस्कार तुमच्यावर केलेले असतात तेही कधीच न पुसले जाणारे असतात. त्यामुळेच नंतरच्या आयुष्यात खूप मोठ्या झालेल्या व्यक्तीही आपल्या कॉलेजच्या, विद्यापीठातील प्राध्यापकांपेक्षाही आपल्या शाळेतल्या शिक्षकांविषयी जास्त आपुलकीने बोलताना आढळतात. अलीकडच्या काळात तर आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या करण्यासाठी अनेक जण 30-30, 35-35 वर्षांनी पुन्हा शाळेत जमतात. आपल्या त्यावेळच्या सवंगड्यांना भेटतात. आपल्या शिक्षकांविषयी अतीव कृतज्ञता व्यक्त करतात. बहुतेकांना याच शाळेने आणि याच शिक्षकांनी घडवलेलं असतं. या वयातील शाळेच्या मधुर आठवणी, गुरुजन आणि शाळेतील निर्व्याज बालमित्र त्यांना मनावर कायमचं कोरले जातात. आज पुन्हा ती शाळा अनुभवताना नकळत बालपण अनुभवले. यासाठी विशेष सहकार्य राम भिरड, गजानन अंबाडकर, राजू घोडके, राजू शेळके, श्याम पारखी, निशिकांत देशपांडे यांचे लाभले. घराघरातून फराळाचा सुगंध चढायचा. ते सुगंधी उठणं, त्याचा सुगंध गेट टुगेदर करतो. आज जवळजवळ 11 वर्ष झाले, 12वं वर्ष आहे. आणि सगळ्यांना जेव्हा राम भिरड मेसेज टाकतात की आता या दिवशी आपलं गेट टुगेदर आहे, सगळ्यांना एक उत्सुकता लागलेली असते की चला आपण पुन्हा एका वर्षाने भेटणार आहोत. आणि आपल्यासाठी एक वर्षभर बूस्टर असते. जेव्हा मित्र एकत्र भेटतात आणि आज पाहिलं सकाळपासून जेव्हा सगळेजण एकमेकांना गळ्यात पडून जे भेटत होते ना, सगळं विसरलं होते. पण कोणाला प्रत्येक जण माणूस म्हटला ना काही दुःख असते, पण ते सगळे विसरून इथे जे आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन तयार होतात ते आपल्याला खूप मोठं प्रेरणा देऊन जातात, ऊर्जा देऊन देतात. भाद्रपद महिन्यात तसेच कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी ज्या नागरिकांच्या घरी काही कारणास्तव ज्येष्ठा गौरी अर्थात माता महालक्ष्मीची स्थापना होऊ शकत नाही, त्यांच्या घरी भाऊबीजेच्या एक दिवस आधी माता महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी माता राणीची महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. जुने शहरातील हरिहरपेठ निवासी बालूभाऊ चोंडेकर यांच्या निवासस्थानी भाऊबीजेच्या एक दिवस आधी माता महालक्ष्मीची विधिवत स्थापना करण्यात आली. भाऊबीजेच्या दिवशी माता राणीची महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ परिसरातील शेकडो नागरिकांनी घेतला. श्री माता महालक्ष्मीला अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते. हे व्रत धन आणि समृद्धीची देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केले जाते. याने घरात सुख शांतीसोबत समृद्धी टिकून राहते. घरातील महिलांनी माता महालक्ष्मीसाठी विविध प्रकारचे व्यंजन तयार केले होते. माता राणीच्या महाआरतीनंतर महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी जमली होती. पाहूया महाआरतीची एक झलक. अमरावतीजवळ वलगाव नजीकच्या रेल्वे उड्डाणपुलावर आज दुपारी एसटी बंद पडल्याने अर्धा तास ट्रॅफिक जाम झाला होता. घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि वलगाव पोलिसांनी धाव घेऊन रस्ता मोकळा केला. नादुरुस्त बसेस धावत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने अनेक भंगार बसेस सोडण्यात येत आहेत. त्या बसेस कुठेही नादुरुस्त होतात. त्यामुळे एसटी महामंडळाचा गलथन कारभार पुन्हा समोर आला आहे. अमरावती वलगाव हा मुख्य महामार्ग असल्याने इथे वाहतुकीची वर्दळ असते. उड्डाणपुलावर नेहमीच ट्रॅफिक जाम होतो. अर्ध्या तासातच ट्रॅफिक सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मात्र रेल्वे पुलावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आगारातून सुस्तीत असलेल्या बसेस सोडाव्यात अशी मागणी केली जात आहे. अमरावतीच्या प्रशांत नगरात 23 रोजी रमेशचंद्र गारुडे व अरविंद मनवर हे गारुडे यांच्या निवासस्थानी कारगिल क्रीडा व मनोरंजन मंडळ नावाने मनोरंजनाचा परवाना घेऊन एक्का बादशाह जुगार पैसे लावून खेळवत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पंचासक्षम छापा मारला. वरील दोघांसह 15 इसम जुगार खेळताना दिसले. या ठिकाणी पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा घराच्या वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये जुगार सुरू दिसला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या ताब्यातून 59 रुपये रोख रक्कम तसेच जुगार साहित्य असा 1,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपास सुरू आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. सलग सुट्ट्यांमुळे श्रींच्या दर्शनासाठी उसळला जनसागर. शेगावला आले यात्रेचे स्वरूप. दर्शनासाठी रांगा. आधुनिक काळात दंडा नृत्याची जोपासना. आदिवासी बांधवांनी जपली परंपरा. शेवटी अक्षय नागलकर गेला कुठे? अक्षयच्या गायब होण्यामागे रहस्य कधी उलगडेल? दर्यापूर रस्त्यावर भीषण अपघात. 1 ठार, 10 जण गंभीर जखमी. जिल्हा पणन कार्यालयात शेतकरी आंदोलन. झोपा काढा आंदोलनाद्वारे व्यक्त केला निषेध. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,39,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.